श्रीराम समर्थ. केळकर साहेब तुमचा माईक जरा चालू आहे. माईक जरा हे करा ना. येस. श्रीराम समर्थ. कालचा जो भाग होता या भागाला आपण अर्थात नेहमीप्रमाणेच स्पर्श करूया आणि लगेच पुढे जाऊया आजच्या भागाकडे. श्रीराम. जसं आपण काल पाहिलं होतं की नारद मुनी जे आहेत ते भारतामध्ये सर्वत्र संचार करत होते आणि संचार करतानाच त्यांना बऱ्याच गोष्टी आढळून आल्या कलियुगामध्ये ज्या खराब आहेत त्या. त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्यांना असं दिसलं की एक त्यांना युवती दिसली आणि तिच्याबरोबर 2 पुरुष दिसले जे अर्थात खूप वृद्ध झाले होते. आणि म्हणून त्यांनी असं विचारलं की बाई गं तू कोण आहेस? ही 2 मुलं जे आहेत, ही 2 पुरुष मुलं नाही, हे तर खूप वृद्ध आहेत आणि हा काय प्रकार आहे? तू खूप दुःखी का झालीस? तेव्हा ती म्हणाली की माझं नाव भक्ती आहे आणि हे ज्ञान आणि वैराग्य हे माझे 2 पुत्र आहेत. आणि तुम्हाला जे आश्चर्य वाटतं की मी तरुण आहे आणि हे वृद्ध कसे? त्याचं कारण असं आहे की आम्ही आधी सगळे तरुणच होतो. ही मुलं तर माझ्यापेक्षा तरुण होती, परंतु कालानुरूप आम्ही जे फिरलो या सगळ्या ठिकाणी तेव्हा इथे असलेल्या ह्या अशा वातावरणामुळे माझे 2 पुत्र जे आहेत आणि मी स्वतःसुद्धा वृद्ध झाले होते. परंतु जेव्हा मी अनेक क्षेत्रात फिरले तेव्हा फिरता 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 जेव्हा मी वृंदावनला आले तेव्हा तिथे आल्यानंतर यमुना काठी जेव्हा मी आले त्यावेळेस असं घडलं की मला तारुण्य प्राप्त झालं. परंतु या दोघांचं जे वृद्धावस्था आहे ही अशीच राहिली आणि त्यामुळे मला खूप दुःख आहे की माझ्यासारख्या वयोवृद्ध स्त्रीला एक वेळ वृद्धत्व राहिलं असं चाललं असतं, परंतु मी तरुण परत झाले आणि माझे दोन्ही मुलं मात्र जी माझ्यापेक्षा तरुण असायला पाहिजे ती सगळी वृद्ध आहेत आणि म्हणून मला ह्याचं फार दुःख आहे. आणि हे दुःख कसं घालवावं हे मला समजत नाही आहे. आता आपण मला भेटलात, मला खूप आनंद आहे. तेव्हा हे दुःख कसं माझं जाईल ह्याचा उपाय तुम्ही सांगा. तेव्हा नारद म्हणाले की तुला नक्कीच मी उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने बघू काय करता येईल. काय केलं म्हणजे तुला तुझं दुःख दूर होईल याचा मी प्रयत्न करणार आहे. तर असं ते फक्त तिला म्हणाले आणि त्यावेळेस ती म्हणाली की मला अजून एक दुःख आहे की या कलियुगामध्ये इतकं सगळं असं संपूर्ण नास्तिकता निर्माण झाली बऱ्यापैकी आणि त्याचाही हा परिणाम की माझी मुलं जी आहेत ती जिथे जाईल तिथे त्यांचा रोग वाढतोच आहे परंतु कमी होत नाही. तर ते नारद मुनी म्हणाले हा कालाचा महिमा आहे. आता सगळ्या ठिकाणी जी आहे नीतिमत्ता कमी झालेली आहे. तीर्थक्षेत्रातसुद्धा जाऊन आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही कारण त्या तीर्थक्षेत्रांची सुद्धा महिमा कमी झाला आहे, प्रभाव कमी झाला आहे. कारण तिथे जाऊन जे चांगल्या गोष्ट करायला पाहिजे ती होत नाही. तिथे जाऊन वाईट कृत्य करतात लोक. टुरिस्ट प्लेस आपण बनवतो त्याला. तीर्थक्षेत्री गेल्यावरती जप तप साधना करायला पाहिजे परंतु लोक तिथे मौज मजा करत असतात आणि त्यामुळे अशा गोष्टींमुळे त्या क्षेत्रांचा महिमासुद्धा कमी होतो आणि कमी झाला असं नारद मुनीने सांगितलं. आणि म्हणून तुझ्या ह्या मुलांना ही अशा प्रकारची गती प्राप्त झाली आहे. परंतु तुझं मी दुःख हरण करण्याचा प्रयत्न करेन असं त्याने आश्वासन तिला दिलं. हे आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. याच्या पुढे काय झालं हे आज बघूया महाराजच्या कृपेने. श्रीराम समर्थ. श्रीराम. बैठक क्रमांक 3 आहे आजची आपली. श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम समर्थ. श्री नारदाने आश्वासन दिलं. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो ना? एकदा प्लीज सांगाल. श्रीराम. नारदांनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या 2 मुलांना कशा प्रकारे परत तारुण्य मिळेल याचा प्रयत्न करतो असं त्याने तिला आश्वासन दिलं. आणि ते आश्वासन देताना त्याने तिला एक गोष्ट ही पण सांगितली भक्तीला की तू इतकं का दुःख करतेस? अगं तू
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाचं चिंतन कर. तुझं दुःख असंही कदाचित बरं होईल. कारण तुझी शक्ती खूप आहे जी तुला ज्ञात नाही, हे लक्षात ठेव. अगं, याच्या आधीच्या तिन्ही युगामध्ये सुद्धा अनेक गोष्टी कराव्या लागायच्या, परंतु आजच्या युगामध्ये फक्त भक्ती केली तरीसुद्धा मोक्षप्राप्ती होऊ शकते, नामभक्ती अर्थात. आणि ही जर केली तरी मोक्षप्राप्ती होऊ शकते. ही तुझी शक्ती आहे. आणि तुला हे माहीत आहे का की भगवान श्रीकृष्ण तुला मागे एकदा प्रसन्न झाले होते, तेव्हा तू त्यांना हेही विचारलं की भगवंता माझ्यासाठी काहीतरी आज्ञा द्या. तेव्हा भगवंत काय म्हणाले की माझ्या भक्तांचं तू पोषण कर. जिथे माझे भक्त आहेत तिथे तू राहा, असं भगवंताने तुला सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे हे घडतंय की आजही जिथे भक्ती आपल्या मनात असते तिथे ही स्वतः येऊन वास करते या ठिकाणी. आणि तिच्याबरोबर तिचे 2 पुत्रही असतात, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती काही एकटी येत नाही, ज्ञान आणि वैराग्य बरोबर घेऊन येते. त्यामुळे अशा प्रकारे तुला हे भगवंताने सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे तू करते पण आहेस. हां, आता काळाचा महिमा असा आहे की जेव्हा तू इथे आलीस, भगवंताने तुला सांगितलं की तू अशा प्रकारे कर, तेव्हा ज्ञान आणि वैराग्य तुझ्याबरोबर होतेच होते, परंतु मुक्तीसुद्धा तुझ्याबरोबर आली होती. म्हणजे भगवंताने सांगितलं हिला पण घेऊन जा. कारण बरोबर आहे ना, सिक्वेन्स बघा ना, ज्ञान वैराग्य भक्ती हे जर एकत्र आलं तर मुक्ती मिळणारच ना, मुक्तीची गरज लागणारच आहे. म्हणून भगवंतानी तुझ्याबरोबर ज्ञान वैराग्याच्या जोडीला मुक्ती पण पाठवली होती आणि ती तुझ्याबरोबर होती सुद्धा. परंतु नंतर जशी जशी युग बदलत राहिली, सतयुग गेलं, सतयुगानंतर त्रेतायुग आलं, द्वापार युग आलं, एकामागे एक सगळी युग येत चालली आणि प्रत्येक युगामध्ये भक्ती थोडी थोडी कमी होत चालली. आणि अर्थात शेवटच्या युगामध्ये कलियुगात तर कडेलोट झाला. आणि मग जेव्हा असं व्हायला लागलं तेव्हा कलियुग आलं, तेव्हा मात्र मुक्तीने विचार केला की इथे राहण्यात काय आता विशेष अर्थ दिसत नाही आहे, कारण माझी गरज कोणालाच नाही आहे. सतयुगात तर खूप गरज होती, त्रेतायुगात प्रश्नच नाही, रामाचं युग होतं, द्वापार युगात कृष्ण होते, परंतु आता या युगामध्ये कोण आहे, त्यामुळे माझी विशेष कोणाला गरजच नाही, तर मी कशाला इथे थांबू. इथे राहिल्याने मला पण एखादा रोग होईल असं तिला वाटलं. आणि म्हणून अर्थात तिने परवानगी घेतली आणि ती सरळ परत वैकुंठाला गेली. परत ज्यांनी तिला पाठवलं त्यांच्याकडे ती परत गेली. म्हणून आज मुक्ती हा प्रकार कुठे दिसतो, मला दाखवा. मुक्ती मिळणं कठीणच आहे ना. भक्तीच होत नाही तर मुक्ती कुठून मिळणार. भक्ती होणं कठीण आहे हल्लीच्या युगामध्ये. आणि म्हणून मुक्ती निघून गेली, वैकुंठामध्ये परत गेली. अर्थात ती गेली तरी तुला भगवंताने सांगितलं होतं की युग कुठलं असो तुला इथे राहायचं आहे आणि लोकांचा उद्धार करायचा आहे. त्यामुळे तू या दोघांना इथे ठेवलंस. परंतु युगाचा महिमा आहे की तुझ्यावर पण त्याचा थोडासा परिणाम झाला. तू वृद्धत्व आलं तुला, ठीक आहे, परंतु जेव्हा तू वृंदावनात गेलीस, यमुनेकाठी गेलीस, तेव्हा तुला तुझं वृद्धत्व परत जाऊन तारुण्य मिळालं, हेही चांगलं झालं. पण तुझे पुत्र मात्र जे आहेत ते मात्र वृद्ध झाले. ठीक आहे, पण तू चिंता करू नकोस, हे महत्त्वाचं आहे. उपाय शोधतो मी, अजिबात काळजी करू नको. आणि हे तू लक्षात ठेव की तुझी शक्ती किती आहे हे तू विसरू नकोस. तुझी शक्ती अमाप आहे. अगं, ज्याच्या हृदयामध्ये तू बसतेस, जिथे तू असतेस, ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भक्ती वास करते, त्यांना कधीही भूत पिशाच प्रेत राक्षस दैत्य हे त्यांच्या जवळ पण येऊ शकत नाही. बघा भक्तीला किती महत्त्व आहे. तुम्ही भक्तीने काय साधन करता हा नंतरचा भाग आहे. साधन तुम्ही नामच घेणार आहात, कारण कलियुगामध्ये इतर काय आपल्याला चालतच नाही आहे. त्यामुळे नाम आहे असं जरी आपण गृहीत धरलं तर नामाच्या जोडीला भक्तीला किती महत्त्व आहे बघा. त्यांनी सांगितलं ह्याचा दुसरा अर्थ असा झाला की आपण जर भक्तिपूर्वक फक्त नाम घेतलं तर भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनाए. किती सत्य आहे. भागवतामध्ये नारद मुनी पण तेच सांगतात की भक्ती जर मनामध्ये असेल आणि अर्थात नाम जर मनामध्ये असेल
तर हे सगळ्या शक्ती जरी दुष्ट शक्ती इथे असल्या तरी पण ते तुमच्या जवळ पण येऊ शकत नाही, स्पर्श पण करू शकत नाहीत. पछाडणं हा दूरचा भाग आहे. भक्तिपूर्वक फक्त नाम घ्या. हे नारद मुनींनी पण रिपीट केलं. नवे भक्तीला सांगितलं, अगं बाई ही तुझी शक्ती आहे, विसरू नकोस, ही तुझी शक्ती आहे. खरोखर आताच असा एक अनुभव एका आपल्याच ग्रुपमधल्या एका व्यक्तीने सांगितलं की कशा प्रकारे फक्त नाम घ्यायला त्या व्यक्तीने सांगितलं एका व्यक्तीला, जिला हा प्रकार थोडासा झाला होता. आणि जेव्हा तिने हे नाम घेतलं तेव्हा कशा प्रकारे ती दुष्ट शक्ती शरीरातून वरून खाली येत येत निघून गेली, याचा अनुभव त्या व्यक्तीला आला. अलौकिक गोष्ट आहे. मी तर त्या व्यक्तीला सुद्धा म्हणलं की तू सांगितलंस आणि त्यांनी केलं, या दोघांनाही सलाम. कारण तुझा तेवढा नामावर विश्वास आहे, तुझी भक्ती आहे, म्हणून तू सांगितलं की काही करू नको, फक्त नाम घे. आणि ते नाम तिने पण तेवढ्या विश्वासाने घेतलं, भक्तीने घेतलं. आणि त्या दोन व्यक्तींना जो हा प्रकार झाला होता, त्रास होत होता, तो त्यांना जाणवत होतं की माझ्या शरीरातून अशी एक शक्ती बाहेर चाललेली आहे. लाईव्ह अनुभव ऐकायला मिळाला. आणि त्यांनी तो सांगितला यांना, ज्यांनी हा उपाय त्यांना सांगितला, आपलीच एक भक्त आहे. मी त्यांना सलाम केला, त्यांना नमस्कार केला, म्हणलं की तुमची भक्ती खरोखर जबरदस्त आहे. आणि त्या भक्तीने तुम्ही केवळ स्वतः नाम घेत नाही, इतरांना पण प्रवृत्त केलं, आणि त्याच्यामुळे हे घडतंय. हेच नारद मुनी या भागवतामध्ये सांगतायत, हाच भाग सांगतायत की हे भक्ती, तू तुझी शक्ती विसरतेस ग. अगं ज्याच्या हृदयामध्ये तू आहेस त्याला भूत, पिशाच, राक्षस, दैत्य स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. तुझी इतकी शक्ती आहे की या कलियुगामध्ये तप करणं, वेदाध्ययन करणं, ज्ञान मिळवणं, कर्म करणं, योग करणं, असे अनेक मार्ग जरी असले तरी भगवंत त्या मार्गाने वश होणं कठीण आहे, पण केवळ भक्तीने भगवंत वश होतात. हे फक्त आणि फक्त कलियुगामध्ये शक्य आहे, आणि कलियुगामध्येच तू आहेस. हा तुझा महिमा आहे, हे लक्षात ठेव. तुझा महिमा अगाध आहे, हे तू विसरू नकोस. हे नारद मुनी भक्तीला सांगत आहेत. कारण भक्तीला त्याचा विसर पडलेला आहे, आपल्या शक्तीचा भक्तीला विसर पडलेला आहे. आणि अशा प्रकारे ते तिला आठवण करतायत. ते म्हणाले की मी जे तुला सांगितलं की केवळ भक्तीने या अनेक गोष्टी होतात, भगवंत स्वतःसुद्धा प्रसन्न होतात केवळ भक्तीने. याचं उत्तम उदाहरण कुठलं असेल? शेवटी उदाहरण दिल्याशिवाय पटत नाही ना. नुसतं सांगितलं तर काय पटणार आहे? दाखवा, प्रूफ काय आपल्या भाषेत. नारद मुनी म्हणाले, उत्तम उदाहरण म्हणजे गोपिका आहेत. काय गोपिकांचं शिक्षण होतं मला सांगा? काय ज्ञान होतं त्यांच्याकडे? काय होतं? संसारी होत्या आणि सगळ्या. पण त्यांना भगवंत वश झाले की नाही? कशामुळे झाले? त्यांनी काय केलं? केवळ भक्ती केली. केवळ भक्ती केली आणि गोपिका ज्या आहेत त्यांना भगवंत वश झाले. हे गोपिकांचं उदाहरण आहेच ना. आणि आजही आपण केवळ भक्तीच तर करू शकतो ना. आजही संतांनी अनेक अवतार जे घेतले त्यांनी काय केलंय? फक्त भक्तीच केली ना. आणि त्यांनी आपल्याला हेच सांगितलं ना, फक्त भक्ती करा, नाम घ्या, भक्तिपूर्वक नाम घ्या, बाकी काही करायची गरज नाही. बाकी केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. व्रत करा नका करू, तीर्थयात्रा करा नका करू, योग करा नका करू, ज्ञान मिळवा चांगली गोष्ट आहे, ज्ञानचर्चा करा नका करू, पण भक्तीने नाम घ्या. हे मात्र नारद मुनीने वारंवार सांगितलं. आणि ही तुझी शक्ती आहे, तू हे विसरू नकोस. हे भक्तीला नारद मुनीने अगदी वारंवार सांगितलं. आणि हे जेव्हा त्यांनी वारंवार सांगितलं तेव्हा एक गोष्ट घडली की भक्ती
वृद्धाप्त काळ तिचा गेलाच होता, तिचं वृद्धत्व गेलं होतंच, ती तरुण झाली होती, परंतु तिच्या तारुण्याला आता जोड मिळाली पुष्टित्वाची. तिचं शरीर सुदृढ झालं, तिच्या शरीर कांतीवर तेज झळझळायला लागलं. आणि याचं कारण होतं आपलं स्वतःचं महात्म्य जे आहे ते नारद मुनींच्या तोंडून ऐकल्यामुळे भक्ती संपूर्ण सर्वांगाने पुष्ट झाली आणि तेजाने चमकू लागली. बघा याला किती महत्त्व आहे की स्वशक्तीच होती तिची, पण तिला आठवत नव्हती आणि म्हणून तिची ही अवस्था झाली होती. पण याचं फक्त आठवण केली नारद मुनीने आणि तिचं शरीरसुद्धा पुष्ट झालं, अंगावर जबरदस्त कांती आली भक्तीच्या. जसं हनुमंत सुद्धा विसरले होते की त्यांची शक्ती काय आहे, त्यांना सुद्धा आठवणच करून दिली होती ना की तुझी शक्ती अमाप आहे, असं काय बसलेस बाजूला, तू काहीही करू शकतोस. आणि मगच त्यांनी आपल्या शक्तीचा वापर केला. तसा थोडासा भाग झाला. अर्थात भक्तीला तर खूप आनंद झाला. भक्ती म्हणाली, मग मुनी तुमचे मी आभार कसे मानू, तुम्ही धन्य आहात, तुम्ही नेहमीच त्रैलोक्यामध्ये संचार करत अनेकांचा तुम्ही उद्धार केला, अनेकांना मार्गदर्शन केलं. आता मी आपली साथ कधीही सोडणार नाही. आता मी तुमच्या हृदयामध्ये कायम निवास करणार. आणि आपण माझ्यावर खूप कृपा केली, माझी सगळी दुःख दूर केली हो. परंतु एक दुःख अजून बाकी आहे. 99 दूर झाली, 100वा बाकी आहे, माझे 2 पुत्र. मी पुष्ट झाले या स्तुतीमुळे, परंतु माझे पुत्र आहे तसेच आहेत ना. याचा इलाज काय आहे. यांना ते अजून झोपलेलेच आहेत. वृद्धत्वामुळे थकवा आल्यामुळे ते अजूनही निश्चितच पडलेत. तर यांचं काहीतरी आपण करा ना. तेव्हा अर्थात नारद म्हणाले, हो हो यांच्यासाठी पण मी काहीतरी करतो, काळजी करू नको. बघ त्यांनी काय केलं की आपल्या दोन्ही हाताने त्यांना गदगदा हलवलं. उठा उठा, काय झोपलायत, अरे उठा उठा उठा, असं जोर जोरात म्हणायला लागले. परंतु अर्थात असं उठा उठा म्हणून हलवून त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. तेव्हा नारदांनी काय केलं असेल तर ते या दोघांच्या ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये त्याने वेदघोष केला. बघा, वेदघोष केला, वेदांत घोष केला, वेदांचे मंत्र म्हणले जोर जोरात, पण ढिम्म, काही परिणाम नाही. ते असेच राहिले निद्रित अवस्थेमध्ये, आळशीच्या अवस्थेत. जागृत होते पण उठायला तयार नाही. मग त्यांनी काय केलं असेल, भगवद्गीतेचा पाठ त्यांनी जो आहे तो करायला सुरुवात केली. वैखरीमध्ये त्यांनी भगवद्गीतेचा पाठ त्यांच्या कानात जाऊन करायला सुरुवात केली. जेव्हा अशा प्रकारे त्यांनी भगवद्गीता म्हणायला सुरुवात केली, तेव्हा एक घडलं की जी दोघीजण हे ज्या प्रकारे झोपून राहिले होते त्यांनी फक्त डोळे उघडले, पण ते असेच झोपून राहिले आळसानी. जांभयावर जांभया येत आहेत, फक्त डोळे उघडून बघितले, काय कोण आहे बाबा मला त्रास देणारा. हे कधी जेव्हा गीता पठण केलं तेव्हा फक्त डोळे उघडले, पण आळस तसाच, जांभया तशाच. आणि त्यांची देहयष्टी तर काय बघायला नको. जसे वृद्ध माणसाचे असते सगळं शरीर जे आहे ते गलित गात्र, केस सगळे संपूर्ण पांढरे आणि थकलेले होतेच. डोळे उघडले पण परत डोळे बंद करायला लागले, परत मध्येच उघडायचे कारण गीता पठण चालू होतं, परत डोळे बंद व्हायचे. नारद मुनींना सुद्धा समजे ना की आपण आता काय करावं. एवढे मी उपाय करतो आहे, वेदघोष केला, वेदातले एवढे पवित्र मंत्र म्हणले, गीता पठण केली, तरी पण हे उठून बसत नाहीयेत. डोळे उघडतात परत बंद करतात, डोळे उघडतात बंद. काय करावं त्यांना समजे ना. आणि अशा प्रकारची चिंता त्यांना लागली. त्यांना अशा प्रकारे चिंता लागली की आता मी काय करू. हिला म्हणलं तर आहे मी तुझे मुलांचं दुःख दूर करीन, परंतु अनफॉर्च्युनेटली मी इतके प्रयत्न करून दुर्दैवाने ह्याला काहीच फरक पडत नाही. काय करावं. नारद मुनी आता भगवंताचं चिंतन करायला लागले. शेवटी एकच उपाय, शरण तुला भगवंता तूच करविता आणि करता आणि करविता. भगवंताची स्तुती चालू केली. भगवंता आता हे कसं करू, मी तिला आश्वासन दिलं पण माझं आश्वासन कसं पूर्ण होणार.
माझे प्रयत्न आता इतकेच होते, मला हे एवढं सुचलं तेवढं मी केलं, पण त्यातून काय हवं तसं होत नाही आहे. आता काय करू तुम्हीच सांगा. मध्ये जाऊ कुणाला शरण, आता याच्या पलीकडे कोण आहे शरण जायला मला, तुम्हीच तर आहात. असं जेव्हा त्यांनी भगवंताचं चिंतन केलं आणि भगवंताची प्रार्थना केली, त्याच वेळेस आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी अशी झाली की मुनिवर्य खेद करू नका, तुमचे प्रयत्न निश्चित सफल होतील. फक्त तुम्हाला ह्याच्यासाठी एकच सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म काय करायचं ते तुम्हाला संत शिरोमणी सांगतील. आणि ते जे काही सांगतील ते सत्कर्म जर तुम्ही केलं तर हे दोन्ही जे वृद्धत्व पावलेले दोन तरुण तथाकथित होते ते दुसऱ्या क्षणी तरुण होतील. बस आकाशवाणी झाली, सगळ्यांनी ऐकली. नारद मुनींना पण स्पष्ट ऐकू आलं. ते म्हणाले, वा 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 वा, भगवंता मला मदत तर केलीस, किती छान झालं. पण आकाशवाणी केलीस, मला सांगितलं सुद्धा की मी तुला सांगतो काय करायचं ते. सत्कर्म करा सांगितलं, पण सत्कर्म कुठलं करायचं हे कुठे सांगितलं. सत्कर्म केल्याने दुःख दूर होईल सांगितलं, पण ते साधन सत्कर्माचं कुठलं हेच सांगितलं नाही नेमकं. बरं इतकंच नव्हे तर हेही तुम्ही सांगितलं आकाशवाणीमध्ये की तुला कोणतरी संत शिरोमणी असतील ते तुला सांगतील साधन कुठलं करायचं, पण संत शिरोमणी कुठे भेटतील हे कुठे सांगितलं, हे पण नाही सांगितलं. आता माहिती आहे, पण ही अशी अर्धवट माहिती आहे माझ्याकडे. आता काय करायचं. ह्या अपुऱ्या माहितीच्या आधारे इतकं मोठं काम मी कसं करू. आता मी कुठे जाऊ आणि काय करू, प्रश्न नारद मुनींना सुद्धा जबरदस्त पडलेला होता. मग नारद मुनी म्हणाले, आता एकच काम आहे, मला शोधावंच लागेल ना. संत महात्मा कोण आहे हा मला शोधावा लागेल, दुसरा काय आता पर्यायच नाही. याच्या पलीकडे काही आकाशवाणी झालीच नाही. मग ते निघाले आपले यात्रेला. म्हणले सगळे साधू संत नाहीतरी जास्त करून तीर्थक्षेत्रीच असतात, ते काय तुमच्या माझ्यासारखे काही इकडे तिकडे फिरत नाहीत टुरिस्ट प्लेसला. ते गेले तर फक्त तीर्थयात्रेत जातात, नैमिषारण्यात जातात, हिमालयात जातात, तपश्चर्या करतात. त्यामुळे काय तसा हिल स्टेशनला जायची गरज नाही आहे. मला फक्त तीर्थक्षेत्री गेलं तर ते नक्की मिळतील, खात्री आहे. आणि मग निघाले नारद मुनी. नारायण नारायण. एका तीर्थक्षेत्रात गेले की तिथे फिरायचं, कोणी संत महात्मा दिसतोय का बघायचं. त्यांना ऋषी अनेक भेटले, कारण सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये ऋषीमुनी असायचेच. अनेक ऋषीमुनी त्याला भेटले, ते सगळ्यांना विचारायचा हा प्रश्न. कारण का कोण महान ऋषी आहे काय माहिती, आपण सगळ्यांना विचारावं. बरं जसं आपण रस्ता चुकलो, कार घेऊन चाललो असतो तर आपण म्हणतो बाबा 10 वेळा काच खाली कशाला करायची, एकदा नीट माहिती घेऊ, उगीच पुढे जाऊन मागे येण्यापेक्षा माहिती घेतलेली काय वाईट आहे. तसं त्याने विचार केला, संत महात्मा कोण आहे हे मला नाव माहीत नाही, माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट हा महात्माच आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक ऋषीमुनींना आपण विचारलेलं बरं. आणि म्हणून जेवढे ऋषीमुनी त्यांना भेटले, ज्या ज्या क्षेत्रामध्ये घेतले, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना हा प्रश्न विचारला की कुठलं साधन केलं तर हे असं असं जाईल. अर्थात अनेकांना अनेक प्रश्न त्यांनी विचारले, पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नव्हतं, कारण त्यांच्याकडे त्याचं उत्तरच नव्हतं. काही तर असंही म्हणाले की अहो तुम्ही जे मला सांगताय की याचा उपाय सांगा, ह्याला उपायच नाही आहे. हे जे तुमचं संकट आहे ह्याला तरुण बनवायचं हे होऊ शकत नाही, हे असेच राहणार. काही लोकांनी उत्तरच दिलं नाही. आणि काही लोकांनी विचार केला की नारद मुनींना मी जर चुकीचं उत्तर दिलं तर माझं हसं होईल, म्हणून काही लोक लांबूनच निघून गेले. आणि काही लोक गंमत अशी होते, काही लोक आपसामध्ये कुजबूज पण करत होते. तुम्हाला माहिती आहे का, आपण सुद्धा कधी कधी मागे जाऊन बोलतो, अरे काय सांगायचं हे यांना, काय याला उपाय मिळेल का. अरे हे यांचा रोग असाध्य आहे. कारण जिथे वेदपठण केलं, वेदांतातले मंत्राचा घोष केला, भगवद्गीतेचं वारंवार पठण केलं, एकदा नव्हे, नारद मुनींनी करणारी व्यक्ती पण कोण महान, तरीसुद्धा यांना जाग आली नाही किंवा यांचं मूळ रूप मिळालं नाही. मग आता ह्याच्या पलीकडे उपाय कुठे. आता सगळ्यात मोठा उपाय त्यांनी केला, भगवद्गीता वाचली, काही झालं नाही.
मग आता ह्याच्यापुढे उपायच नाही आहे हेच खरं उत्तर आहे. पण हे उत्तर नारद मुनींना कोण देईल? याच्यावर उपाय नाही. कारण ते म्हणतात उपाय आहे, असेल सुद्धा, पण आम्हाला तर काही येत नाही. अशा प्रकारची कुजबूज करत करत अनेक लोक त्यांना जे काही त्यांना सुचेल ते उत्तर देत होते. काही लोक उत्तर न देता जायचे आणि नारद मुनी फिरतायत एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात, दुसऱ्या क्षेत्रातून तिसऱ्या. परंतु जे बहुसंख्य ऋषी त्यांना भेटले आणि त्यांना जेव्हा ही त्यांनी समस्या सांगितली, तेव्हा बहुसंख्य लोकांनी असा निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य आहे, याला उपाय नाही. याच्यासाठी उपाय आमच्याकडे तर नाही आहे आणि तुम्ही स्वतः ऋषी आहातच ना, देवर्षी आहात, तर ह्याच्या पलीकडे आम्ही काय सांगणार नाही. किंबहुना ह्याच्यासाठी उपाय नाहीच आहे, हाच आमचा निर्णय. तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता तीर्थक्षेत्र फिरून काही विशेष होईल असं वाटत नाही आहे. कारण बहुसंख्य लोक जे भेटतात आणि बोलतात ते सांगतात याचा उपायच नाही आहे. उपायांच्या पलीकडचा भाग हा आहे, असाध्य भाग आहे हा सगळा. तेव्हा नारद मुनींना खरंच चिंता निर्माण झाली की जर असे सगळे साधू मंत्र म्हणायला लागले तर मग आता ह्यांना करायचं काय? आणि मला आता कोण भेटणार आहे? आणखीन इतके साधू संत भेटले, इतकी तीर्थक्षेत्र मी फिरलो, आता मला कोण भेटणार? असा थोडासा चिंतातूर होत विचार करत करत नारद मुनी निघाले आणि ते बद्रीवनात पोचले. आणि तिथे पोचले तेव्हा त्यांनी काय विचार केला असेल की इथे आपण एक काम करूया, आपण तपश्चर्या करूया. कारण भगवंताचं स्थान आहे, भगवंतच आता मला काहीतरी मदत करू शकतो, आता आणखीन कोण करणार आहे? ज्याचं मी नाम घेतो तोच मला मदत करणार. चला या ठिकाणी आपण, या पवित्र ठिकाणी आपण तपश्चर्या करूया. आणि जोपर्यंत याचं उत्तर येत नाही तोपर्यंत तपश्चर्या सोडायची नाही, असं त्यांनी ठरवलं. त्यांनी असं ठरवलं की तपश्चर्या करायची. आणि तेवढ्यात त्यांना दर्शन झालं. कोणाचं? सनकादिक मुनी दिसले. सनकादिक मुनी जे होते त्यांची प्रभा जी होती ती कोट्यावधी सूर्यांची जेवढी प्रभा असेल तेवढी प्रभा या सनकादिक ऋषींची होती, अत्यंत तेजस्वी. आणि जेव्हा नारद मुनीने त्याला पाहिलं त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले माझं महत् भाग्य, परमेश्वराची कृपा की तुम्ही मला दिसलात. मग त्याला म्हणाले कुमारांनो तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला ते साधन सांगा की ज्याच्यामुळे ह्यांना तारुण्य प्राप्त होईल. कुमारांनो म्हणलंय कारण सनकादिक ऋषी जे आहेत त्यांना जर आपण बघितलं असतं किंवा बघू शकलो असतो तर ते तरुण मुलांसारखे होते. अगदी मुला हा शब्द करेक्ट आहे. 4 ते 5 वर्षाची बालकं जशी दिसतात तसं त्यांचं सगुण साकार रूप होतं. आणि त्यामुळे ते त्याला मुला हा शब्द त्यांनी वापरला, कुमारव असा शब्द. ते म्हणले लवकर सांगा मला काहीतरी उपाय. तुम्ही दिसायला जरी साधे असलात, असे दिसत असलात तरी तुम्ही खूप महान आहात हे मला माहीत आहे. तुमची शक्ती मला माहीत आहे. तुम्हाला वैकुंठामध्ये फ्री पास आहे. आपल्या भाषेमध्ये जसं आपल्याला कुठल्याही ऑफिसमध्ये जाताना पास फाडावं लागतं, मंत्रालयात जायचं तर विशेष पास लागतो, सचिवालयात जायचं विशेष पास लागतो, लोकसभेत जायचं मोठा पास लागतो. भगवंताच्या वैकुंठ धामात जायला तर किती मोठा पास लागत असे विचार करा. परंतु भगवंताच्या या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी अर्थात सनकादिक ऋषींना खुलं द्वार होतं. त्यांना कधीही कुठल्या परवानगीची गरज लागत नव्हती. अर्थात असे हे ऋषी सनकादिक आहेत. पण यांना जेव्हा जय आणि विजयाने अडवलं तेव्हाच तर त्याने शाप दिला होता ना की ज्यांना खरं पाहिजे तर कुठल्याही परवानगीची गरज नाही. अशा ऋषीमुनींना जेव्हा जय आणि विजय या दोघांनी द्वारपालाने अडवलं तेव्हाच त्यांना शाप दिला की तुम्ही राक्षस व्हाल. आणि म्हणून तर त्यांनी राक्षस अवतार घेतला आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी सुद्धा अवतार घेतला. ही कथा अर्थात भागवतामध्ये पुढे आहेच आहे, संक्षेपाने म्हणून उल्लेख केला की असे हे सनकादिक ऋषी की ज्यांना भगवंताकडे जायला कोणाच्याही परवानगीची गरज नव्हती. मुक्त द्वार होतं, कधीही जाऊ शकत होते, कधीही भेटू शकत होते. आणि सदैव त्यांचं दृश्य जे
रूप होतं हे लहान मुलासारखं होतं 5 वर्षाच्या. आणि अर्थात ते निसर्ग अवस्थेमध्ये फिरायचे असाही उल्लेख आहे काही ठिकाणी. तर असे हे सनकादिक ऋषी भेटले त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले, महाराज कृपा आहे माझ्यावर, आता मला लवकरात लवकर तुम्ही हे सांगा की काय केलं, कुठलं अनुष्ठान केल्यामुळे, कुठलं सत्कर्म केल्यामुळे या भक्तीची 2 मुलं जी आहेत त्यांना परत तारुण्य प्राप्त होईल. सनकादिक ऋषी म्हणाले, देवर्षी अहो तुम्ही चिंता का करता आहात? अहो आनंदात राहा. अहो अतिशय साधा उपाय आहे, अतिशय साधा उपाय आहे. आणि तो इथे आहे, मला नवीन सांगावं लागेल, तो आहेच उपाय अगोदरपासून. आणि तुम्ही स्वतः भगवंताचे किती मोठे भक्त आहात, शिरोमणी तुम्ही पण आहातच. अग्रगण्य भक्त जे आहेत त्याच्यामुळे तुमचा समावेश होतो. आणि तुमच्यासाठी ही गोष्ट काय फार मोठी नाही आहे. तुम्ही अनेकांचा स्वतः उद्धार केलेला आहे, अनेकांना मार्गदर्शन केलं आहे. आणि कदाचित तुमच्याकडूनच काही गोष्टी होणार असतील म्हणून ही अशी गोष्ट घडली की आमच्यापर्यंत ही गोष्ट आली. वास्तविक पाहता आपण एक गोष्ट विसरून गेलात. अहो वास्तविक पाहता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला माहीतच आहे. ही तुम्हाला माहीत असलेलीच गोष्ट आहे. म्हणजे काय अशी गोष्ट आहे? अहो श्रीमद भागवत कथा. अहो ते हेच सत्कर्म आहे जे तुम्हाला करायला लागेल. आणि हे तुम्हाला माहीत नव्हतं असं मी कसं म्हणू? कारण हे जे भागवत कथा आहे ही व्यासांनी जरी रचली असली, व्यासांनी जरी निर्माण केली असली, तरी या व्यासमुनींना चतुश्लोकी आपणच सांगितली. कारण व्यासमुनी जे आहेत त्यांना अर्थात काय करावं हे सुचत नव्हते, तेव्हा चतुश्लोकी तुम्हीच सांगितली. आणि या चतुश्लोकीचा सत्याने वापर करून भागवत ग्रंथ लिहिला आहे. आणि 18,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला आहे. काय झालं? आणि हे जे ऋषी होते व्यासमुनी, हे व्यासमुनी स्वतः सुद्धा ज्यांनी इतकी पुराणं लिहिली आणि महाभारत पण त्यांनी लिहिलं, त्या महाभारतामध्ये त्यांनी भगवद्गीता पण गुंफली. अशा प्रकारचं हे ज्यांनी केलं त्यांना स्वतःला इतकं करून सुद्धा जेव्हा समाधान होईना तेव्हा आपण त्यांना चतुश्लोकी दिलीत. आणि ही चतुश्लोकी आपण त्यांना दिलीत आणि म्हणालात की ऋषीवर ही चतुश्लोकी जी आहे हिच्यावरती आपण ग्रंथ तयार करा. आणि जर आपण याच्यावर जर काही लिहू शकलात तर नक्कीच तोच ग्रंथ आपल्याला कामी येणार आहे. आणि हे सगळं आपल्याला माहीत आहे, फक्त आपण विसरून गेला होतात. आणि म्हणून फक्त मी आपल्याला आठवण करतो आहे की अशा प्रकारचे हे भागवत जे आहे ते अस्तित्वात आहे, अगोदरच अस्तित्वात आहे. तेव्हा नारद मुनीला हे सगळं आठवलं. आले हो की खरंच की मीच तर सांगितलं होतं, व्यासानं तर मीच हा उपदेश केला होता चतुश्लोकीचा आणि त्याच्यावर त्याने हा ग्रंथ तयार केला आहे. आणि मग खरंच मी विसरूनच गेलो होतो. पण हे सगळं त्यांना आठवलं. पण तरी एक प्रश्न नारद मुनी परत एकदा विचारला, पण मला मुनीवर हे सांगा की हे सगळं ठीक आहे, मी त्यांना चतुश्लोकी सांगितली, हे गोष्ट बरोबर आहे, चतुश्लोकीवरती त्याने ग्रंथ लिहिला हा महाभागवत, बरोबर आहे, हेही अगदी बरोबर आहे. परंतु ह्या दोघांना तारुण्य कसं प्राप्त होणार हो? अहो मी यांच्या कानामध्ये जाऊन वेदाचं पठण केलं, वेदांतातले अनेक मंत्र म्हणले, इतकंच नव्हे तर गीतेचा सुद्धा पाठ केला. आता हे सगळं एवढं सर्वोच्च जो काय भाग आहे तो मी केलाच होता ना. पण काही यांच्यावर असर झाला नाही, मग आता फक्त भागवताने कसा होईल? तेव्हा सनकादिक ऋषी म्हणाले त्याचं कारण असं आहे की वेद आहेत त्याच्यामध्ये अनेक मंत्र आहेत, एक मंत्र नाही आहे, अनेक मंत्र आहेत, वेगवेगळे त्याचे कसे म्हणायचे त्याची वेगळी संहिता आहे, कशा प्रकारे काय करावं
ते सगळं केलं तर त्यातून काहीतरी तुम्हाला मिळू शकतं. उपनिषद आहे, त्याचं अजून वेगळं आहे. तर हे सगळं वेगवेगळं आहे. परंतु भागवत कथेमध्ये कसं आहे की सगळे वेद, वेदातले मंत्र, सगळी उपनिषद आणि भगवद्गीता या सगळ्यातलं सार जे आहे ते मुनींनी घेतलेलं आहे. आणि 18 महापुराणं पण सगळी लिहिलेत कोणी? एकाच मुनींनी, व्यास मुनींनी. आणि हे महापुराण लिहिताना त्यांनी या सर्व साहित्याचा वापर केला. वेद, उपनिषद, भगवद्गीता या सर्वांचं सार त्यांनी घेतलं आणि ते सार घेऊन त्यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथाची जी शक्ती आहे ती सर्वांपेक्षा अधिक आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जो आहे तो जर तू या ठिकाणी कथन केलास, पठण केला, तर तुला हवं असलेलं नक्कीच मिळू शकतं, हे लक्षात ठेव. त्यांनी असं म्हटलंय की जसं झाडामध्ये बुंध्यापासून ते अगदी शेंड्यापर्यंत रस असतोच ना, परंतु जेव्हा त्याला फळ येतं आणि ते परिपक्व होतं तेव्हाच त्याचा आपल्याला स्वाद घेता येतो ना. झाड खाल्लं तर येत नाही ना स्वाद. तसं त्यांनी म्हटलं की उपनिषद आहेत, वेद आहे, हे सगळं जरी बरोबर असलं, भगवद्गीता आहे जरी बरोबर असली, तर त्याचं सार काढून फळरूपी हे त्यांनी तयार केलं. त्याचं सगळ्यांचं फळ याच्यामध्ये आहे आणि म्हणून तर रसमय पण आहे. आणि फळ खाल्लं तर आनंद मिळतोच ना, आणि पुष्टी पण येते मनुष्याला ना. मग तेच या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की हा फलरूपी असा ग्रंथ असल्यामुळे, या सर्वांचं सार याच्यामध्ये असल्यामुळे हा ग्रंथ अद्वितीय झालेला आहे. आणि म्हणून वेद, उपनिषद आणि भगवद्गीता ह्या सर्वांपेक्षा तो पुढे आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जर तू वाचलास, हा ग्रंथाची कथा जर तू सांगितलीस, भागवत कथा, तर त्याच्यामुळे ह्या दोघांना जे हवं ते नक्कीच मिळेल, यात शंका नाही. अशा प्रकारे सनकादिक ऋषींनी सुद्धा हे सांगितलं की या ग्रंथाचं काय वैशिष्ट्य आणि काय महती आहे. आणि जेव्हा ही महती त्यांनी सांगितली तेव्हा मात्र नारद मुनींना पण परत एकदा थोडंसं लक्षात आलं की खरंच की हे सगळं मला थोडंफार माहीत होतंच की, परंतु माझं थोडं अज्ञान आणि माझ्या बुद्धीवर थोडासा काळोखी पण आली होती. या कलियुगाचा प्रभाव असेल काय माहिती. परंतु आज सनकादिक ऋषी भेटले आणि माझा जो हा अज्ञान होता हा पूर्णपणे गेला. आणि खरोखर हा ग्रंथ जर मी वाचला तर नक्कीच यांचा जे कष्ट आहेत ते नक्की दूर होतील, नव्हे त्यांना तारुण्य प्राप्त होईल, यात शंका नाही. अशा प्रकारे त्यांना स्वतःला सुद्धा हा उपदेश जो आहे तो पटला. आणि मग हा उपदेश जेव्हा त्यांना पटला, ते म्हणाले की बस तुम्ही सांगितलं, मी ऐकलं, आता मी हा ज्ञानयज्ञ मी करीन, फक्त तुम्ही मला हे सांगा की कुठे करायचं, जागा सांगा मला कुठे करायची ती. कारण चांगली जागा पण पाहिजे ना, तीर्थक्षेत्र, काहीतरी पवित्र जागा. आणि हेही सांगा किती दिवसात करू. आता तुम्ही मार्गदर्शन करताच तर सगळंच करा ना. ठीक आहे, हरकत नाही. म्हणा हरिद्वारला जा, तिथे आनंद नावाचा एक घाट आहे, त्या घाटाजवळ जा, त्या घाटाच्या तिथे जा. ती अतिशय पवित्र जागा आहे. तिथे अनेक ऋषीमुनी वास्तव्य करतायत आणि अनेक सिद्ध पुरुषसुद्धा त्या लाभ ठिकाणी आजही राहत आहेत. आणि अशा या ठिकाणी तुम्ही जा आणि तिथे जाऊन ही कथा करा, हा ज्ञानयज्ञ तिथे करा. आणि अर्थात करत असताना भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्याला बोलवा, नव्हे जेव्हा तुम्ही सुरू करायचं ठरवेल तेव्हाच भक्ती आपोआप तिथे येईल, खेचली जाईल. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असाही आहे, भक्तिपूर्वक आपण कुठलंही साधन केलं तर भक्ती तिथे आपोआप येते आणि त्याच्या जोडीला ज्ञान आणि वैराग्याची जोडी पण बरोबर येते. आणि तुम्ही जेव्हा हे ठरवाल आणि ही कथा सुरू होईल त्यावेळेस या कथेचे शब्द ह्यांना जेव्हा ऐकू येतील आणि त्यांना तारुण्य प्राप्त लगेच होईल, हे लक्षात ठेवा. कथा ऐकता ऐकताच त्यांना होईल. अशा प्रकारे
सनकादिक ऋषींनी हेही मार्गदर्शन केलं की कुठे करा आणि कशी करा. ठीक आहे म्हणजे ठरवलं त्याने की आता आपण कथामृत ऐकवायचं. नारद मुनी लगेच निघाले, वाटचाल सुरू केली. इकडे लोकांना समजलं, अनेक लोकांना समजलं की बाबा अशा प्रकारचा कथामृत होणार आहे. ज्यांना ज्यांना समजलं सगळे धावपळ धावपळ करत निघाले. चला बाबा, इतकी पवित्र कथा होणार आहे आणि ते पण सांगणारे मुनी आहेत, नारद मुनी. झाले सगळे ऋषी मुनी, भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, देवल, परशुराम, विश्वामित्र, मार्केंडेय, व्यास मुनी, पराशर मुनी, कोण नाही आले सांगा. सगळे मुनीवर आपल्या शिष्यांसह, आपल्या पत्नीसह सगळे तिथे निघाले. चला आपण जाऊया. इतकंच कशाला, त्याने असं म्हणलं की सगळे जेवढ्या पवित्र नद्या आहेत, जेवढी पवित्र क्षेत्र आहेत, त्यांनी पण मनुष्यरूप धारण केलं आणि ऐकायसाठी तिकडे आल्या. गंगा नदीपासून सगळी पुष्करसारखं क्षेत्र, अनेक तीर्थक्षेत्र, अनेक अनेक पुण्य असलेली किंवा खूप प्रासादिक अरण्य पण आहेत. जसं दंडकारण्य अतिशय पवित्र आहे, नैमिषारण्य अतिशय पवित्र आहे. यांनी पण मानवरूप धारण केलं, सूक्ष्म रूप धारण केलं आणि ती कथा ऐकायसाठी निघाले. देव तर प्रश्नच नाही. देव तर म्हणत होते आम्हालाच कथा द्या, पण देवाला दिली नाही. देवसुद्धा अर्थात निघाले, म्हणत चला आज मुनिवरांच्या तोंडून आपण ही कथा ऐकूया. गंधर्व निघाले, सगळेच जण त्या ठिकाणी निघाले. थोडेसे दानव यायला तयार नव्हते, कारण दानव थोडेसे तामसी वृत्तीचे होते आणि दानवांना थोडासा गर्व होता की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्हाला काय गरज आहे कशाची. परंतु त्यांना भृगु ऋषीने सांगितलं, अरे असं करू नका, ही फार दुर्मिळ संधी आहे. अशा वक्त्याच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऐकायला मिळणं पण कठीण आहे. तुमचा निदान उद्धार तर होईल. या जे ऐकतील त्याचा उद्धार होणार आहे. अर्थात ज्यांना हे पटलं ते आले, त्यांना नाही पटले ते दैत्यच. ते शेवटी सगळे काय आले नाहीत, काही नाहीच आले. परंतु भृगूंनी आपलं काम केलं सांगण्याचं, बाबा या, ऐका नका ऐकू तुमचा प्रश्न आहे, सेवा आहे तिथे. सगळी तयारी सुरू झाली. सनकादिक ऋषी म्हणले आम्ही पण ऐकणार आहोत. असं नाही की आम्ही तुम्हाला फक्त सांगितलं. आणि सनकादिक ऋषी सुद्धा होते. आणि नारद मुनी काय म्हणाले त्यावेळेस की महाराज तुम्ही जर येत असाल तर तुम्हीच सांगा ना आम्हाला ही कथा. अशी पण विनंती केली नारदांनी की तुम्ही येता तर तुम्ही कथा सांगितली तर किती छान होईल. तुम्ही तर एवढे परमभक्त आणि तुम्हीच तर आम्हाला उपाय सुचवला. तेव्हा बघा कथाकार म्हणून तुम्हाला आम्ही आसन पण देतो उच्च, इथे बसा आणि आम्हाला ऐका. मी पण ऐकू इच्छितो श्रोता म्हणून. नाहीतरी एक मनुष्य समोर लागतो जो ऐकायसाठी बसतो, एक सांगायसाठी. अशी जेव्हा संकल्प सोडतात तेव्हा अशी पद्धत आहे की सांगणारे एक दोन जे काय असतील व्यक्ती बसतात आणि एक व्यक्ती समोर बसते जी ऐकत असते कॉन्स्टंटली. कारण काही व्यक्ती कशा आज येतात उद्या येत नाहीत, 2 तास बसतात, 1 तास बसत नाहीत शेवटचं, असं काहीतरी होत असतं ना कामानुसार. पण तिथे कथा सांगत असताना काही व्यक्ती सातत्याने असणं जरुरी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नारद मुनी आणि सनकादिक ऋषी हे तिकडे होते. एकाने कथा सांगण्याचं काम केलं, एकाने ऐकण्याचं काम केलं. आणि त्याप्रकारे ही जी काय प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो, जी काय पद्धत असते ज्याला म्हणतो, ती पण त्यांनी पूर्ण केली. अर्थात कथा ऐकायला तर जसं मी म्हटलं की अनेक लोक आले होते. ऋषी मुनी, तीर्थक्षेत्र, सगळेच लोक आले होते आणि देवता आलेच होते. आणि अर्थात येताना आपले विमानात बसून आले आणि येताना सर्व लोकांवर त्यांनी फुलांची उधळण पण केली देवाने. की असा योग कधी येणार की एवढे सगळे एकत्र येणं पण कठीण. आणि असा हा सगळे या ठिकाणी जमा होत होते. आणि सनकादिक ऋषी तेव्हा म्हणाले की हा भागवत शास्त्र काय आहे त्याचा महिमा थोडासा मी तुम्हाला सांगतो. तरी भागवत शास्त्राला शुकशास्त्र पण म्हणलं आहे. कारण शुक मुनींनी याचा खऱ्या अर्थाने प्रसार केला पृथ्वीवर. आणि म्हणून त्याला शुकशास्त्र असं सुद्धा म्हणतात भागवत शास्त्राला. ते म्हणाले की याचा महिमा तर अगाध आहेच आहे. की ज्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते त्यांच्या हृदयामध्ये स्वतः श्रीहरी विराजमान होतात. ग्रंथ तर आपल्याला माहिती आहे, हा ग्रंथ
व्यासमुनींनी रचला 18,000 श्लोक, फक्त 4 श्लोकावरून 18,000 श्लोक तयार केले. विचार करा. चतुश्लोकी आहे फक्त, आपण दररोज वाचतो. चतुश्लोकी सुद्धा जर दररोज वाचली आणि त्याचा अर्थ जर ऐकला तर एक तुम्हाला अध्याय वाचल्याचं पुण्य दररोज मिळू शकतो. इतकी चतुश्लोकीचं पण पुण्य आहे. म्हणून चतुश्लोकी दररोज म्हणायची असते भागवत ग्रंथाची पारायण करण्यापूर्वी. किंवा नळी जरी समजा वाचायची तरी नुसती प्रार्थना करा. आपण करतो ना, भजन सेवा असेल तरी भागवताची प्रार्थना करतो. आता एक अध्याय वाचल्याचं पुण्य मिळतं. आणि असा हा सनकादिक ऋषी म्हणाले की बघा, 4 श्लोकावरून 18,000 श्लोक लिहिले आहेत. 12 स्कंद आहेत. अध्याय तर अनेक आहेत, स्कंद 12 आहेत. असा हा महान सगळ्या अर्थाने आहे. आणि ह्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ ज्या घरामध्ये नित्य ह्याचं वाचन होतं ते घर तीर्थक्षेत्र बनतं. ज्या ठिकाणी नित्य वाचन होते, जिथे नित्य कथा होते, अशा घरात जी लोक राहतात त्यांचं पण पाप नष्ट होतं. इतका ह्या ग्रंथाचा महिमा आहे. त्याने हेही सांगितलं की हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेय यज्ञ हे ह्या शुकशास्त्राच्या 16व्या भागाची पण बरोबरी करू शकत नाहीत. बघा म्हणजे काय पुण्य असेल. हजारो अश्वमेध यज्ञ म्हणजे एक यज्ञ करणं इकडे मुश्किल आहे. आता तर माहीत पण नाही कसा करतात अश्वमेध यज्ञ. वाजपेयी यज्ञ तर ऐकलं आहे फक्त. पण असे सगळे यज्ञ न करता सुद्धा शुकशास्त्र जर आपण व्यवस्थित ऐकलं तर 16वा भाग सुद्धा त्याचा येतो. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला फळ देणार आहे. फक्त एक मात्र भाग महत्त्वाचा आहे की ज्याचं श्रवण आपण अवधानपूर्वक करणं जरुरी आहे. जर अवधानपूर्वक श्रद्धेने ऐकलं तर त्याचा फळच फळ आहे. परंतु जर आपण अवधान न नीट देता, न नीट लक्ष देता, भक्ती कमी ठेवून जर ऐकलं तर त्याचा फायदा तेवढा कमी होतो. ही फॅक्ट आहे. शेवटी कसं करता ह्याला थोडं महत्त्व आहेच आहे. किती चांगली गोष्ट असली तरी तुमची भक्ती हा सगळ्या ठिकाणी गाभा आहेच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही अवधान देऊन भक्तीपूर्वक करा. पुण्य तर काय, इतकं पुण्य की काय रे, काय सांगावं, इतकं पुण्य आहे. आणि जर तुम्ही अवधानपूर्वक केलं तर तुमच्या शरीरामध्ये पाप राहू शकत नाही. तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्री जायची गरज नाही. तुम्ही हे जर व्यवस्थित जर श्रवण केलं, ऐकलं, मनन केलं तर तीर्थक्षेत्राच्या सुद्धाकडे जायची गरज नाही. सनकादिक ऋषी म्हणाले की गंगा, गया, काशी, पुष्कर, प्रयाग ही तीर्थक्षेत्रे ही शुकशास्त्र कथेची बरोबरी करू शकत नाहीत. त्याच्याविषयी पवित्र क्षेत्र अजून कुठे शोधणार सांगा मला. ही सगळी पवित्र स्थानं आहेत. ती सुद्धा ही कथा जी आहे तिच्या पावित्र्याशी बरोबर करू शकत नाही. एवढं ह्याचं फळ आहे भागवत कथेचं. त्याने असंही म्हणलं की आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ जर केला तर तुम्हाला इतर हे सगळे जे काही मंत्र तुम्ही म्हणत असाल, हे गायत्री मंत्र, पुरुष सूक्त, बरं अजून काय काय असेल, हे सगळे तुम्हाला काही करायची गरज नाही. सगळ्याच्या बरोबरी फक्त या गोष्टी नेऊ शकते. अर्धा किंवा चतुर्थ श्लोक म्हणला तरी सुद्धा, पण नित्य नियमाने म्हणा. आणि पाप तर तुमच्या शरीरात राहू शकत नाही. तर तुम्ही हा जर अतिशय श्रद्धेने ऐकला तर शरीरामध्ये ठाण मांडू शकतच नाही. पाप तर निघूनच जातं. त्यामुळे हा ग्रंथ वाचणं किती महत्त्वाचं आहे बघा, किंवा ऐकणं किती महत्त्वाचं आहे. इतकं पुण्य या ग्रंथामध्ये आहे. हे सगळं सनकादिक ऋषी सांगतायत तिथल्या लोकांना की जो ग्रंथ आता आपण ऐकणार आहात त्याचं हे पुण्य आहे आणि हे त्याचं फळ आहे. आणि इतका हा पवित्र ग्रंथ आहे. त्यांनी परत एकदा ही गोष्ट सांगितली की ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसाचं बंधन पाळण्याची गरज नाही. हे सनकादिक ऋषींनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपला संकल्पसुद्धा कुठल्याही प्रकारचं वेळेचं किंवा काळाचं बंधन न ठेवता आपण हा संकल्प सोडला. यापूर्वी असेच संकल्प सोडले होते की कालावधी किती लागेल महाराज माहीत नाही, परंतु वाचायचं नक्की नियमाने. अशा प्रकारचा संकल्प. आणि त्यांनी पण तेच सांगितले की
ठराविक दिवसांचं बंधन पाळायची गरज नाही. सातत्याने करण्याचा प्रयत्न करा. हेच त्यांनी सांगितलं आणि हे त्यांनी सर्व आलेल्या लोकांना सांगितलं की या ग्रंथाचं अशा प्रकारे वाचन केलेलं चालतं. असा हा ग्रंथ आहे. आणि जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा ऐकणाऱ्या लोकांवरती त्याचा परिणाम झालाच. एखादी गोष्ट करण्यापूर्वीचा आम्हाला त्याचं महत्त्व समजलं तरी गोष्ट आपण खूप अवधानपूर्वक करतो, नाही का? जोपर्यंत तिची महती माहीत नसते तोपर्यंत आपण ठीक आहे करूया, सगळे लोक करतात आम्ही पण करू, असं आपलं असतं. परंतु जेव्हा त्याचा महिमा समजतो तेव्हा आपण ते खूप वेगळ्या प्रकारे करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की उद्धव जो आहे, जो भगवंताचा खूप आवडता शिष्य होता, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार समाप्ती करायची ठरवलं त्यावेळेस उद्धवाला त्यांनी जेव्हा भेटले त्यावेळेस उद्धव त्यांना म्हणाला की महाराज तुम्ही जर इथून निघून गेलात तर मग सगळ्यांचं कसं होणार, इथल्या लोकांचं भक्तांचं कसं होणार, काय करणार, आमचा उद्धार कसा होईल? तेव्हा ते म्हणाले काळजी करू नकोस, माझं तेज मी भागवतामध्ये स्थापित करत आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. भागवत ग्रंथाचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली त्याच भगवान श्रीकृष्णाने अंतिम उपदेश केला आहे उद्धवाला. आणि त्यात हे सांगितलं की मी माझं तेज या ग्रंथामध्ये स्थापित करत आहे, म्हणजेच सूक्ष्म रूपाने मी याच्यामध्ये प्रवेश करत आहे. आणि म्हणून सुद्धा हा ग्रंथ महान आहे. म्हणून हा ग्रंथ महान आहे, याचं पठण करणं हे सर्वात मोठी गोष्ट होईल. आणि जर तुम्ही हा ग्रंथ वाचला तर तुमच्या सगळ्या इच्छा अर्थात नक्कीच पूर्ण होतील, या शंकाच नाही. आणि अशा प्रकारचं ही महती मुनींनी सांगितली तिथल्या सर्व लोकांना. आणि त्याच वेळेस एक आश्चर्य घडलं. ही महती त्यांनी सांगितली आणि त्यावेळेस ही महती ऐकताना भक्ती आणि तिचे 2 पुत्र तिथे होते. ते दोन्ही पुत्र दुसऱ्या क्षणी तरुण झाले. केवळ भागवत ग्रंथ ऐकायची इच्छा ठेवून बसले आणि जेव्हा त्यांनी ह्या ग्रंथाची फक्त महती ऐकली तिच्या दोन्ही पुत्रांना परत तारुण्य प्राप्त झालं. आणि तिने अर्थात प्रगटपणे मुनींना सांगितलं महाराज कथा अजून सुरू व्हायची आहे परंतु माझे दोन्ही पुत्र आत्ताच तरुण झाले. म्हणजे बघा की काय ह्या ग्रंथाची शक्ती आहे. ग्रंथ पूर्ण वाचणं हा अजून लांब राहिलं परंतु भक्तीचा जी समस्या होती ती फक्त सुरू करता करताच घडली होती. ही सुरू करता करताच या ठिकाणी जे आहे ते त्यांना दोघांना तारुण्य प्राप्त झालं होतं. आणि मग ती म्हणाली आता मात्र ही कथा तुम्ही जरूर सांगा, जरी माझं काम झालं असलं तरी जे लोक इथे जमले आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि अर्थात हे सगळं मी पण ऐकणार आहे. आणि हेही मी तुम्हाला सांगू इच्छिते की जिथे या ग्रंथाचं वाचन होईल त्या ठिकाणी अर्थात मी असेल आणि माझ्याबरोबर माझी 2 मुलंसुद्धा वास करत असतील, हे लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही वाचन करायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मग या ग्रंथाचं वाचन झालं आणि पुढे जे काही घडलं ते सुद्धा ऐकण्यासारखं आहे. अर्थात वेळेच्या बंधनानुसार आता आपण पुढे काय घडलं हे पुढच्या भागामध्ये ऐकूया, ज्या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम ही जी काही सेवा झाली महाराज आपल्या कृपेने झाली, आपल्या चरणी अर्पण करतो. हिचा स्वीकार करावा. कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही सेवा आम्हा सर्वांकडून अशीच करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. या सेवेवरती जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही ॲडिशन करायचं असेल तर आपण जरूर करू शकता. श्रीराम समर्थ. श्रीराम. बोलायला हरकत नाही.